चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर संचलित सौ SP फडतरे माध्यमिक प्रशालेमध्ये सन 2024-25 पासून शाळेमध्ये नवीन उपक्रम पॉझिटिव्ह कट्टा हा सुरू करण्यात आलेला आहे। या पॉझिटिव्ह कट्ट्याचं कामकाज सौ कांबळे शुभांगी शिवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणाने सुरू आहे। नमस्कार, मी सौ शुभांगी शिवाजी कांबळे, उपशिक्षिका सौ सुमन परशुराम फडतरे माध्यमिक प्रशाला रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे कार्यरत आहे। नवोपक्रम स्पर्धेमध्ये मी यावर्षी सहभागी झालेली आहे। कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलचे लागलेले व्यसन, आत्मविश्वास कमी झालेला आहे। याकरिता मी नवोपक्रममध्ये पॉझिटिव्ह कट्टा हा उपक्रम निवडलेला आहे। या उपक्रमासाठी आमच्या संस्थेचे सचिव माननीय अरुण माने सर व प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री जगताप DV सर यांनी सहकार्य केले आहे। हा उपक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। विद्यार्थ्यांच्यामधील आत्मविश्वास वाढीस लागतो, तसेच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण वाढीस लागतात, तसेच अभ्यासामधील आत्मविश्वासही वाढीस लागतो। तरी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। माझे नाव सन्मानती अजिंक्य निकम आहे। मी आज तुम्हाला सशाचा गर्व ही गोष्ट सांगणार आहे। एक होता ससा, तो खूप गर्विष्ठ होता। तो रोज गाजर खायचा। तो मऊ होता, त्याचे सर्व अंग कापसासारखे मऊ होते आणि त्याचा रंग गोरा होता, म्हणून त्याला त्याचा खूप गर्व होता। एकदा तो गाजर खात होता, तेव्हा एक कावळा आला आणि सशाच्या जवळ बसला। कावळा त्याच्या सवयीप्रमाणे काव काव करू लागला। That you're arranged. Probably we are the first Zoto who get this award. Thank you very much for giving this award. Whether I really deserve it or not, I do not know. But I always enjoy when your own people recognize you for your work. बाहेर असलेले उरलेले लोक काही देऊ शकेल, परंतु तुम्हाला आदर सन्मान करतात, तेव्हा तुला खूपच आनंद वाटतो। अभ्यास करता का? नाही ना? मम्मी स्वयंपाक करते। एकाग्रतेने जर स्वयंपाक करणार तर बरोबर स्वयंपाक करणार, मीठ कमी जास्त होणार नाही। जर तिने डोळ्याला पट्टी बांधली किंवा डोळे मिटून स्वयंपाक केला त्याला स्वयंपाक होणार नाही। एकाग्रतेने मीठ होणार का? नाही। तसंच आपण अभ्यास करत असताना एकाग्रता पाहिजे। अभ्यास करताना डोळे खुले असतात, मग मेडिटेशन करताना सुद्धा डोळे खुलेच असायला पाहिजे। शिवांजली गंगाराम कदम। माझ्या शाळेचे नाव सौ सुमन परशुराम फडतरे माध्यमिक प्रशाला रहमतपूर आहे। आमच्या वर्गामध्ये पॉझिटिव्ह कट्टा हा उपक्रम राबवण्यात आला होता। त्यामध्ये आम्हाला विश्वास नांगरे पाटील आणि सुधा मूर्ती यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले होते। त्या व्हिडिओमधून मला प्रेरणा मिळाली। पुढील आयुष्यामध्ये मी ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करेन आणि ह्या पॉझिटिव्ह कट्ट्याचा मला खूप खूप फायदा झाला आहे। आमच्या वर्गामध्ये पॉझिटिव्ह कट्टा हा उपक्रम राबवण्यात आला आहे। त्याच्या पॉझिटिव्ह कट्ट्या ह्या उपक्रमामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाले आहेत। त्यामधले माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे। मी मैत्रिणींबरोबर मी आधी खूप चिडायचे, पण ह्या उपक्रमामुळे माझा चिडखोर स्वभाव होता तो कमी झाला। त्यानंतर मैत्रिणींशी सहकार्याची भावना माझी वाढली आणि आत्मविश्वास, माझ्या मनामधली जी नकारात्मकता भावना होत्या त्या सगळ्या सकारात्मक भावनेमध्ये बदलल्या। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव उदयराज श्रीमंत मांडे। माझ्या शाळेचे नाव सौ सुमन परशुराम फडतरे माध्यमिक
प्रशाला रेहमतपूर. मी इयत्ता 7वीत शिकतो. आमच्या वर्गात पॉझिटिव्ह कट्टा या अंतर्गत उपक्रम राबवला आहे. त्यात मी खूप चंचलपणा करायचो. त्यामुळे हा पॉझिटिव्ह कट्टा राबवलेल्या उपक्रमामुळे मी चंचलपणा करायचा कमी आला आणि मी अभ्यासाला स्थिर बसायचो नाही. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह कट्ट्यात उपक्रम राबवले. त्याच्यामुळे मी आता अभ्यासालाही स्थिर बसतो आणि माझे स्थिर मी बोलायला भेट होतो. आणि त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह कट्ट्यात राबवलेल्या उपक्रमात मी बोलायलाही शिकलो. धन्यवाद. माझे नाव श्यामबाब माने. मी इयत्ता 7वीत शिकतो. सुमन परशुराम फडतरे, माध्यमिक प्रशाला रेहमतपूर. मी या पॉझिटिव्ह कट्ट्यामध्ये आमच्या पॉझिटिव्ह कट्ट्यामध्ये मी सहभाग घेतलेला होता. त्यात मी गणितात मागं होतो आणि गणितात अभ्यासमध्ये पण मागं होतो. अभ्यास पूर्ण होत नव्हता आणि पॉझिटिव्ह कट्ट्यामुळे मी सहभाग घेतला. त्यामुळे मी पॉझिटिव्ह कट्ट्यातून मी घरचा अभ्यास पूर्ण करायचो. नंतर मी शाळेत वेळेवर यायचो आणि गणित खूप सोडवायचो. धन्यवाद. आमच्या वर्गामध्ये पॉझिटिव्ह कट्टा हा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्याच्या पॉझिटिव्ह कट्ट्या ह्या उपक्रमामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाले आहेत. त्यामधले माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. मी मैत्रिणींबरोबर मी आधी खूप चिडायचे, पण ह्या उपक्रमामुळे माझा चिडखोर स्वभाव होता तो कमी झाला. त्यानंतर मैत्रिणींशी सहकार्याची भावना माझी वाढली आणि आत्मविश्वास, माझ्या मनामधली जी नकारात्मकता भावना होत्या त्या सगळ्या सकारात्मक भावनेमध्ये बदलल्या. धन्यवाद. शिवांजली गंगाराम कदम. माझ्या शाळेचे नाव सुमन परशुराम फडतरे, माध्यमिक प्रशाला रेहमतपूर आहे. आमच्या वर्गामध्ये पॉझिटिव्ह कट्टा हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये आम्हाला विश्वास नांगरे पाटील आणि सुधा मूर्ती यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले होते. त्या व्हिडिओमधून मला प्रेरणा मिळाली. पुढील आयुष्यामध्ये मी ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करेन आणि ह्या पॉझिटिव्ह कट्ट्याचा मला खूप खूप फायदा झाला आहे.